वेलकम ऑल ऑफ यू. स्पेक्ट्रा या चॅप्टरमधला सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आपण डिस्कस करणार आहोत, तो म्हणजे ऑरिजिन डायग्रॅम्स. त्याच्यात D1 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनपासून तर D9 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनपर्यंत सगळ्याच इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनला कोणती ऑरिजिन डायग्रॅम येईल, कोणकोणत्या इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनमध्ये रिलेशन आहे आणि इथे होल फॉर्म्युलेशनचा वापर करून आपण कसं वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनचे डायग्रॅम्स एकाच ह्याच्यात दाखवू शकतो, हे पण आपण आज आपल्या या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. सगळ्यात अगोदर मग पहिला पॉईंट काय असेल, स्पेक्ट्रा ऑफ D1 अँड D9 आयन्स. स्पेक्ट्रा ऑफ D1 अँड D9 आयन्स. D1 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनला आणि D9 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनला ऑरिजिन डायग्रॅम कशी असेल किंवा त्याचा स्पेक्ट्रम कसा असेल, इनडायरेक्टली हेच आपल्याला या टॉपिकमध्ये डिस्कस करायचं आहे. एकदम सिंपल टॉपिक आहे. आत्तापर्यंतचं सगळं लॉजिक आपल्याला इथे वापरायचं आहे. ठीक आहे. पहिले तर थोडीशी बेसिक गोष्ट आपण या टॉपिक बद्दल करून घेऊ. इनिशियली आपण D1 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन सिलेक्ट करूया. इन फ्री गॅसियस मेटल आयन द d ऑर्बिटल्स ऑफ दॅट पर्टिक्युलर मेटल आयन इज डिजेनरेट. ठीक आहे. फ्री गॅसियस मेटल आयन म्हणजे जेव्हा मेटल आयनने कुठल्याही प्रकारचं कॉम्प्लेक्स तयार केलेलं नाही, मेटल आयन गॅसियस स्टेटमध्ये सिंगली मेटल आयन म्हणून तो तिथे प्रेझेंट आहे, त्याला कुठल्याही प्रकारचं लिगॅंड इन्व्हायरमेंट नाही आहे, तर अशा केसमध्ये त्याचे जे डी ऑर्बिटल्स आहेत, डी सबशेलमध्ये जे 5 डी ऑर्बिटल्स आहेत ते कसे असतील, डिजेनरेट असतील. ते मी काढून घेतो. डिजेनरेट म्हणजे एकापेक्षा जास्त ऑर्बिटल्स की ज्यांची एनर्जी काय असेल, मग सेम असेल. 5 फोल्ड, यांना आपण दुसरं नाव मी तुम्हाला लास्ट लेक्चरला सांगितलं होतं की यांना आपण 5 फोल्ड डिजेनरेट डी ऑर्बिटल्स असं सुद्धा म्हणतो. आता यांना 5 फोल्ड का म्हटलं की 5 ऑर्बिटल्स असे आहेत की ज्यांची एनर्जी काय मग सारखी आहे, म्हणून आपण वर्ड काय वापरला, डिजेनरेट. तर 5 फोल्ड डिजेनरेट डी ऑर्बिटल्स. जेव्हा फ्री गॅसियस मेटल आयन असेल, कोणताही मेटल आयन कन्सिडर करा आता तुम्ही ट्रान्झिशन एलिमेंट्स मधला, बरोबर आहे, तर D1 इलेक्ट्रॉनिक पासून तर D9 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन पासून, तर त्याचे जे 5 ऑर्बिटल्स असतील, 5 डी ऑर्बिटल्स असतील, 5ची एनर्जी सारखी असेल. ठीक आहे. पुढे त्याच्यानंतर जेव्हा इन प्रेझेन्स ऑफ ligands or when metal ion form a complex, the electrostatic field applied by the ligand causes the splitting of d orbital into 2 sets. ठीक आहे. म्हणजे जेव्हा हा फ्री गॅसियस मेटल आयन पुढे कॉम्प्लेक्स तयार करेल, तर कॉम्प्लेक्स मध्ये जेव्हा पर्टिक्युलर मेटल आयनच्या सराउंडिंगला लिगँड्स येतील आणि त्या लिगँडच्या इलेक्ट्रोस्टॅटिक फील्डमुळे, त्या लिगँडच्या इन्व्हायरमेंटमुळे हे 5 जे डी ऑर्बिटल्स आहेत ते तुमचे 2 सेटमध्ये स्प्लिट होतील. या 5 डी ऑर्बिटल्स पैकी 3 डी ऑर्बिटल्स असे असतील की त्यांची एनर्जी कमी होईल आणि 2 डी ऑर्बिटल या 5 पैकी असे असतील तर त्यांची एनर्जी काय होईल, मग वाढेल. ठीक आहे. यांची स्प्लिटिंग आपण लास्ट लेक्चरला ऑलरेडी पाहिलेलं आहे की बॅरी सेंटर पासून हे जे 3 ऑर्बिटल्स आहेत त्यांची एनर्जी -4 dq ने काय होतील, मग कमी होईल. ठीक आहे. आणि या 3 सारख्या एनर्जीच्या सेटला आपण कशाने सिम्बॉलाइज केलं होतं, मग T2G ने. ट्रिपली डिजेनरेट, 3 सारखे ऑर्बिटल्स, 3 सारख्या एनर्जीचे ऑर्बिटल्स, मग आपण इथे सिम्बॉल T2G वापरलेला आहे, बरोबर आहे. आणि 2 सारखे 2 ॲटॉमिक ऑर्बिटल्सची एनर्जी वाढणार आहे आणि त्यांना आपण काय म्हणणार आहोत, मग Eg. म्हणजे हे 5 जे ॲटॉमिक ऑर्बिटल्स आहेत ते 2 स्टेटमध्ये स्प्लिट होतील. एक लोअर एनर्जी स्टेट असेल त्याला आपण T2G म्हणायचं आणि हायर एनर्जी स्टेट असेल त्याला काय म्हणायचं, मग Eg. म्हणजे इथे काय, मग तुमचे ग्राउंड स्टेट आणि एक्साइटेड स्टेट तयार झाले. हा +6 dq ने Eg सेट तुमची डायरेक्ट सेंटर पासून वरती आहे, -4 dq ने T2G लेवल तुमची काय मग खाली आहे. ठीक आहे. स्प्लिटिंग बद्दल आता मी जास्त काही सांगणार नाही. लास्ट लेक्चर ऑलरेडी आपण
स्प्लिटिंग ऑफ डी ऑर्बिटल बद्दल बरंच काही आपण डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे. तर हे डी ऑर्बिटलचं स्प्लिटिंग आहे इन प्रेझेन्स ऑफ लिगॅंड फील्ड और व्हेन मेटल आयन फॉर्म अ कॉम्प्लेक्स. जेव्हा एक पर्टिक्युलर मेटल आयन कॉम्प्लेक्स तयार करेल तर त्यावेळेस डी ऑर्बिटल्स काय मग तुमच्या दोन एनर्जी लेवल्स मध्ये स्प्लिट होतील. आता आपण एक्झाम्पल कन्सिडर करूया. फॉर एक्झाम्पल वी कन्सिडर द D1 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. D1 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन वाली आपण केस कन्सिडर करूया. त्याच्यासाठी एक्झाम्पल काय मग टिटॅनियम इन +3 ऑक्सिडेशन स्टेट. एक पर्टिक्युलर एक्झाम्पल जर तुम्ही पाहिलं तर टिटॅनियमचं क्लोराइड हॅलोजन सोबतचं कॉम्प्लेक्स हेक्साक्लोरोटिटॅनियम. ठीक आहे. इथे सुद्धा टिटॅनियम काय मग तुमच्या +3 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये किंवा हेक्सा ॲक्वाट टिटॅनियम. ठीक आहे. इथे पण टिटॅनियम तुमचं काय मग +3 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये. ठीक आहे. टिटॅनियम जेव्हा +3 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये असेल तर त्यावेळेस इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय निघून येईल मग D1. ठीक आहे. आता पहा डी ऑर्बिटल पहिले जेव्हा हा मेटल आयन जेव्हा फ्री गॅसियस स्टेट मध्ये असेल, कुठल्याही प्रकारचं लिगॅंड त्याच्या सराउंडिंगला नसेल तर त्याचे जे ॲटॉमिक ऑर्बिटल्स आहेत डी ऑर्बिटल्स ते कसे असतील डिजनरेट, यानी म्हणजे पाचही ॲटॉमिक ऑर्बिटल्सची एनर्जी कशी असेल सेम. पण जेव्हा हे लिगॅंड्स त्याच्या सराउंडिंगला येतील या लिगॅंड्सच्या इलेक्ट्रोस्टॅटिक फील्डमुळे या लिगॅंड फील्डमुळे हे 5 जे डिजनरेट डी ऑर्बिटल्स आहेत ते तुमचे दोन सेट मध्ये स्प्लिट होतील. एक सेट असेल तुमचा T2G, एक सेट असेल तुमचा EG. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर पहा पहिले जेव्हा फ्री गॅसियस मेटल आयन आहे तर डी ऑर्बिटल मध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, कारण की आपण D1 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन साठी एक्झाम्पल सिलेक्ट केलंय. मग पुढे हे डी ऑर्बिटल्स तुमचे स्प्लिट होणार आहेत. तीन ॲटॉमिक ऑर्बिटलची एनर्जी कमी होईल आणि 2 ॲटॉमिक ऑर्बिटलची एनर्जी वाढेल. मग इथे जे भरलेले इलेक्ट्रॉन आहेत ते सुद्धा शिफ्ट होतील ना. आता हे डिजनरेट डी ऑर्बिटल्स तुमचे काय मग स्प्लिट होऊन गेले, मग इथे याच्यात भरलेले इलेक्ट्रॉन सुद्धा शिफ्ट होतील. आणि इलेक्ट्रॉन नेहमी कुठे भरलं जातं मग लोअर एनर्जीच्या ॲटॉमिक ऑर्बिटल मध्ये. म्हणजे हा जो एक इलेक्ट्रॉन आहे आपल्याला इथे T2G सेट मध्ये दाखवावा लागेल. बरोबर आहे. लोअर एनर्जी ॲटॉमिक ऑर्बिटल मध्ये तुमचा इलेक्ट्रॉन आला आणि वरती काय मग तुमची एक एक्साइटेड स्टेट तयार होऊन गेली. आता या अशा मेटल कॉम्प्लेक्सला आपण UV रेडिएशन मध्ये ठेवलं तर हा इलेक्ट्रॉन लाईट एनर्जी ऍब्सॉर्ब करेल आणि तो T2G मधून कुठे जाईल EG मध्ये. ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम तो शो करेल आणि इलेक्ट्रॉन इज ट्रान्सफर फ्रॉम T2G टू EG. T2G मधून कुठे जाईल मग EG मध्ये जाईल. आणि या इलेक्ट्रॉन ट्रान्सफरमुळे आता एनर्जी ऍब्सॉर्ब करून तो लोअर एनर्जी स्टेट मधून कुठे जातो मग हायर एनर्जी स्टेट मध्ये जातोय. तर हे काय झालं तुमचं इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन. मग एकच इलेक्ट्रॉन तुमचं ट्रान्सफर होईल म्हणून तुम्हाला इथे काय मग एकच पीक मिळेल. एक शार्प पीक मिळेल 20,300 ला. 20,300 पर सेंटीमीटरला एक शार्प पीक तुम्हाला पाहायला मिळेल. आणि तोच काय मग ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम असेल फॉर D1 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. ठीक आहे. आणि इथे ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रमची जी वेव्हलेंथ आहे किती हायर वेव्हलेंथचा तो ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम तुम्हाला मिळेल किंवा किती शार्प पीक मिळेल हे डिपेंड करतं. किंवा ही जी वेव्हलेंथ आहे पीकची ती पीक वेव्हलेंथ डिपेंड करते स्प्लिटिंग ऑफ डी ऑर्बिटलवर. जेवढं जास्त या दोन सेट मध्ये स्प्लिटिंग जास्त असेल तेवढं तुम्हाला ही एनर्जी काय मग जास्त लागेल. म्हणजे त्या पर्टिक्युलर इलेक्ट्रॉनला लोअर एनर्जी स्टेट मधून हायर एनर्जी स्टेट मध्ये जाण्यासाठी एनर्जी जास्त लागेल म्हणून तो लाईट एनर्जी कडनं जास्त अमाऊंट मध्ये एनर्जी ऍब्सॉर्ब करेल. आणि इथे पीक आपल्याला तुम्हाला जास्त पीक ही जी व्हॅल्यू आहे तुमची 20,300 वाली ही व्हॅल्यू तुम्हाला काय मग जास्त मिळेल. ठीक आहे. आणि ते कशावर डिपेंड करणार आहे मग स्प्लिटिंग ऑफ these two energy levels. आणि splitting of energy levels in case of d orbital it depends upon the strength of ligand field. हे कशावर डिपेंड करतं तुमचं स्ट्रेंथ ऑफ लिगॅंड फील्ड. म्हणजे कोणत्या टाइपचा लिगॅंड मेटल एटमला अटॅच आहे त्याच्यावरनं हे स्प्लिटिंगची व्हॅल्यू किंवा ही किती स्प्लिटिंग होईल या दोन एनर्जी लेवल मध्ये किती अमाऊंट मध्ये स्प्लिटिंग होईल हे डिपेंड करेल कोणतं लिगॅंड त्या मेटल एटमला अटॅच आहे.
बरोबर आहे, म्हणजे त्याच्या स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज मधल्या पोझिशनवरनं, ठीक आहे, किंवा आपण त्याला इन शॉर्ट कोऑर्डिनेशन केमिस्ट्री मध्ये स्ट्रॉंग फील्ड लिगेंड आणि वीक फील्ड लिगेंड असं म्हणतो. जेवढा जास्त स्ट्रॉंग फील्ड लिगेंड अटॅच असेल मेटल एटमला, तेवढं या दोन एनर्जी सेट मधला जो गॅप असेल तेवढा जास्त असेल आणि तेवढं तुम्हाला पीक जो आहे तो हायर व्हॅल्यूला, हायर वेव्हलेंथला मिळेल. ठीक आहे, तेवढी जास्त व्हॅल्यू तुम्हाला इथे पाहायला मिळेल. ठीक आहे, आणि जेवढं वीक फील्ड लिगेंड अटॅच असेल तेवढी तुम्हाला याची व्हॅल्यू काय मग कमी मिळेल. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल वॉटरला इथे तुम्हाला पीक मिळतो 20,300 पर सेंटीमीटरला. ठीक आहे, आणि टिटॅनियम हेक्साक्लोराइडला क्लोरीन जो आहे तो वॉटरपेक्षा वीक फील्ड लिगेंड आहे. मग इथे तुम्हाला काहीतरी व्हॅल्यू आहे 1800 पर सेंटीमीटरला. इथे तुम्हाला तो 1 इलेक्ट्रॉनचा पीक मिळेल. 1 इलेक्ट्रॉन जेव्हा ट्रान्सफर होईल T2G मधून EG मध्ये, तर तो 1 इलेक्ट्रॉनचा ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम तुम्हाला कुठे मिळेल मग 1800 पर सेंटीमीटरला. आणि इथे वॉटरच्या जागेवर जर तुम्ही सायनाइड ॲज अ लिगेंड वापरला, टिटॅनियम हेक्सासायनाइड असा कॉम्प्लेक्स जर तुम्ही वापरला, तर सायनाइड काय आहे तुमचा स्ट्रॉंग फील्ड लिगेंड आहे. स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज मध्ये त्याची पोझिशन अजून त्याच्या पुढे, वॉटरपेक्षा पुढे. ठीक आहे, म्हणून इथे काय मग तो स्ट्रॉंग फील्ड लिगेंड असल्यामुळे स्प्लिटिंग काय होईल मग जास्त होईल, आणि आपल्याला याच्यापेक्षा जास्त 22,300 पर सेंटीमीटरला तुम्हाला ती व्हॅल्यू, त्या ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रमची व्हॅल्यू पाहायला मिळेल. ठीक आहे, तर हे D1 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनला ऑर्बिटल्स कसे स्प्लिट होतील आणि ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रमची व्हॅल्यू काय असेल ते आपण आता पाहिलं. आता D1 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनला टर्म कोणती मिळेल ते आपण लास्ट लेक्चरला सांगितलं होतं. परत एकदा मी ते रिपीट करतो की D1 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनला तुम्हाला टर्म मिळते डबलेट D2. ठीक आहे, लास्ट लेक्चरला आपण हे डिस्कस केलेलं असल्यामुळे मी जास्त रिपीट करणार नाही की हे डबलेट D2 कसं आलं D1 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनला. त्याच्यासाठी तुम्ही ते पाहून घ्या लास्ट लेक्चर. ठीक आहे, तर D1 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनला टर्म काय मिळेल मग तुम्हाला डबलेट D. आणि मी लास्ट लेक्चरला तुम्हाला सांगितलं होतं की D1 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनला 1 इलेक्ट्रॉन सिस्टीम साठी टर्मची स्प्लिटिंग आणि ऑर्बिटल इलेक्ट्रॉनिक ऑर्बिटल ची स्प्लिटिंग सेम असेल. म्हणजे D ऑर्बिटल D टर्मची स्प्लिटिंग काय असेल मग सेम असेल. किंवा जसं D1 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनला लिगॅंड फील्डच्या स्ट्रेंथमुळे, लिगॅंडच्या इलेक्ट्रोस्टॅटिक फील्डमुळे D1 इलेक्ट्रॉन D ऑर्बिटल्स तुमचे 2 सेट मध्ये स्प्लिट होतील, तसे तुमची D टर्म सुद्धा 2 एनर्जी लेवल मध्ये स्प्लिट होईल. मग इथे काय मग आता जसं मी इथे ऑर्बिटल स्प्लिटिंग दाखवली तशी मी टर्मची स्प्लिटिंग दाखवणार. टर्मची स्प्लिटिंग कशी असेल मग ऑर्बिटल स्प्लिटिंग सारखीच असेल. ठीक आहे, इथे काय होईल हा असं दाखवणार मग आपण ही डबलेट D2 आणि ही सुद्धा काय मग 2 एनर्जी लेवल मध्ये स्प्लिट होईल. एक एनर्जी लेवल ज्याला आपण काय म्हटलं मग T2G हा डबलेट स्टेट मध्ये, म्हणून हे जे स्प्लिट होणे आपल्याला एनर्जी लेवल्स मिळणार आहेत याची जी मल्टिप्लिसिटी असेल तीच मल्टिप्लिसिटी या एनर्जी लेवलची असेल. मग D टर्म स्प्लिट होते T2G आणि EG मध्ये, म्हणून हा पण डबलेट EG आणि डबलेट T2G. ठीक आहे, म्हणजे जसं D ऑर्बिटल स्प्लिट होईल तसंच काय मग D टर्म तुमची स्प्लिट होईल. आणि हीच काय मग टर्मची स्प्लिटिंग डायग्राम आहे, किंवा हीच काय मग ऑर्बिटल डायग्राम आहे फॉर D1 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. ठीक आहे, जेव्हा T2G मधनं इलेक्ट्रॉन कुठे जाईल EG मध्ये, जेव्हा एक इलेक्ट्रॉन T2G मधून EG मध्ये जाईल तर त्यावेळेस ऑर्बिटल डायग्राम अशा पद्धतीची असेल. ठीक आहे, आता पहा हे सगळं झालं तुमचं D1 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन साठी. आता पुढे काय मग दुसरं एक्झाम्पल मी सिलेक्ट करतो D9 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. दबा पुढे D9 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. D ऑर्बिटल मध्ये 9 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि त्याच्यासाठी बेस्ट एक्झाम्पल आहे कॉपरचा वॉटर बरोबरचा कॉम्प्लेक्स, हेक्सा ॲक्वा कॉम्प्लेक्स. पण कॉपर नेसेसरीली कोणत्या स्टेट मध्ये पाहिजे +2 मध्ये, तेव्हाच तो D9 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन त्याच्या असेल. ठीक आहे, आता बघा D9 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन साठी मी D ऑर्बिटल स्प्लिटिंग तुम्हाला काढून देतो. पहिले तर हे 5 D ऑर्बिटल्स आहेत तुमचे. ठीक आहे,
आणि ते स्प्लिट झाले तुमचे दोन सेटमध्ये. एक सेट लोअर एनर्जीचा ट्रिपली डिजनरेट T2G आणि एक सेट तुमचा हायर एनर्जी डबली डिजनरेट EGचा. याच्यात किती इलेक्ट्रॉन मारायचे आहेत आपल्याला? 9. 3 4 5 6 7 8 9. D9 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन मध्ये डी ऑर्बिटलला या डी सबशेलला फुलफिल करण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची गरज आहे? 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे. ठीक आहे. 1 इलेक्ट्रॉन जर तुम्ही त्याच्यात टाकून दिलं तर सबशेल कशी होऊन जाईल? फुलफिल्ड होऊन जाईल. ठीक आहे. आता हे 9चे 9 इलेक्ट्रॉन आपल्याला याच्यात भरायचे आहेत. कोणती लिगॅंड फील्ड स्ट्रेंथ असू द्या, इलेक्ट्रॉन्स काय 9 इलेक्ट्रॉन आपल्याला त्याच्यात भरावेच लागतील दोन सेटमध्ये. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. आता पहा, D1 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आणि D9 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन बद्दलचे सिमिलॅरिटीज आपण डिस्कस करतोय. D1 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनला काय पाहिलं होतं आपण, आणि आता पहा सगळ्याच ठिकाणी मी कोऑर्डिनेशन नंबर 6 दाखवलंय. म्हणजे सगळे जे एक्झाम्पल्स आपण आतापर्यंत घेतलं तर तिथे कोऑर्डिनेशन नंबर काय होतं म्हणतो 6. म्हणजे 6 लिगॅंड्स त्याला अटॅच होते. म्हणजे आपण इथे ऑक्टाहेड्रल क्रिस्टल फील्ड बद्दल डिस्कस करतोय. आणि ही जी ऑरिजिन डायग्राम्स किंवा स्प्लिटिंग डायग्राम्स आपण पाहतोय ते कशासाठी? मग ऑक्टाहेड्रल क्रिस्टल फील्ड साठी. ठीक आहे. तर D9 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनला आता आपण इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन पाहू D1 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनच्या केसमध्ये आणि D9 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनच्या केसमध्ये. तर D1 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनला एक इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतोय T2G to EG. इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन कसं होतोय? T2G पासून EG मध्ये. ठीक आहे. आणि D9 मध्ये पण काय होणार? मग एक इलेक्ट्रॉन T2G मधून EG मध्ये जाणार. बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल हा एक इलेक्ट्रॉन T2G मधनं EG मध्ये गेला तर काय होईल? आता हा इलेक्ट्रॉन वरती जाणार आहे म्हणून हा इलेक्ट्रॉन मी इथून काढून घेतोय, पुसून घेतोय. हा एक इलेक्ट्रॉन इथून वरती गेला म्हणजे जागा कुठे? इकडे. तर शेल पॅक आहे, इलेक्ट्रॉन इकडे जाईल. वरच्या शेल मध्ये गेला इलेक्ट्रॉन EG मध्ये. आता याच्यामुळे काय चेंज झालं ते पाहून घ्या फक्त. इलेक्ट्रॉन T2G मधून EG मध्ये गेला. जसं D1 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनला इलेक्ट्रॉन T2G मधून EG मध्ये गेला होता तसंच इथे सुद्धा D9 केस मध्ये इलेक्ट्रॉन T2G मधून EG मध्ये गेला. पण ड्यूरिंग इलेक्ट्रॉन ट्रान्सफर इन केस ऑफ D9 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन देयर इज मायग्रेशन ऑफ होल फ्रॉम EG टू T2G. म्हणजे इलेक्ट्रॉन तर ट्रान्सफर होतोय T2G मधून EG मध्ये, पण इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होत असताना रिव्हर्स डायरेक्शनला होल मायग्रेट होतोय. म्हणजे पहिले पहा, जेव्हा मी D9 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनला तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काढून दिलं मी तुम्हाला D9 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनला, तर मला इथे एक इलेक्ट्रॉन कमी दिसत होतं. ही सबशेल फुलफिल करण्यासाठी एक इलेक्ट्रॉनची गरज आहे ना, आणि ती एक इलेक्ट्रॉनची वॅकन्सी कुठे? मग EG लेवल मध्ये. बरोबर आहे. म्हणजे इथे पहा, EG मध्ये 2 ॲटॉमिक ऑर्बिटल्स आहेत. एक ॲटॉमिक ऑर्बिटल मध्ये आपण 2 इलेक्ट्रॉन भरू शकतो. तर इथे 2 इलेक्ट्रॉन आहे, इथे मात्र काय? मग 1 इलेक्ट्रॉन आहे. आणि खाली तर खालचे पण सगळे ॲटॉमिक ऑर्बिटल्स काय? मग फुल्ली ऑक्युपाइड आहे, त्याच्यात पण 2-2 इलेक्ट्रॉन आहे. पण जेव्हा T2G मधून EG मध्ये इलेक्ट्रॉन जाईल तर इथून एक इलेक्ट्रॉन इकडे जातोय. म्हणजे इथे 2 पैकी 1 इलेक्ट्रॉन तुमचा वरती गेला. म्हणजे इथे जो इनिशियली होल होता, इथे जी वॅकन्सी होती EG लेवल मध्ये, ती इलेक्ट्रॉन ट्रान्सफर मुळे ती वॅकन्सी, तो होल कुठे मायग्रेट झाला? मग T2G मध्ये. इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झाल्यानंतर एक वॅकन्सी किंवा एक होल कुठे मायग्रेट झाला? तुमचा T2G कडे. म्हणजे हे पहा, आता आपण ते लिहून घेऊ. ते इलेक्ट्रॉन ट्रान्सफर कसं होतोय? मग इलेक्ट्रॉन ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम T2G टू EG. बट हे D1 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन मध्ये पण होतोय आणि D9 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन मध्ये सुद्धा होतोय. फक्त D9 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनला एक ऍडिशनली एक चेंज काय होतोय? मग की इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होत असताना T2G मधनं EG मध्ये इलेक्ट्रॉन जात असताना होल त्याला होल म्हणा किंवा तुम्ही वॅकन्सी म्हणा, त्याला होल मायग्रेट होतोय रिव्हर्स डायरेक्शनने फ्रॉम EG टू T2G. होल मायग्रेट होतोय EG टू T2G. म्हणून जसं आपण एक इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशनला डायग्राम अशी काढली होती डबलेट D2G.
डबलेट D2 ची डायग्राम काय काढली होती मग आपण, T2G मधून इलेक्ट्रॉन EG मध्ये ट्रान्सफर होतोय. तर हे होल मायग्रेशनचे रिलेशन लक्षात घेता D9 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनला होल मायग्रेशनचा डायग्राम रिव्हर्स असल्यामुळे D9 कन्फिगरेशन साठी ही टर्म स्प्लिटिंगची डायग्राम कशी असेल मग रिव्हर्स असेल, बरोबर आहे. आणि ही एक गोष्ट लक्षात ठेवायची की होल फॉर्म्युलेशन हा टॉपिक जेव्हा आपण डिस्कस केला होता, तुम्ही जर तुम्हाला माहिती नसेल तर परत आता डिस्क्रिप्शन मध्ये त्याच्यासाठी मी लिंक टाकून दिली होल फॉर्म्युलेशनची. तो एक व्हिडिओ पहिले इनिशियली पाहून घ्या, म्हणजे इथे तुम्हाला ते रिलेशन समजेल की मी तेव्हा इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनचे रिलेशन मी तुम्हाला सांगितलं होतं की कोणत्या कोणत्या इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनला टर्म्स सेम मिळतील बाय कन्सिडरिंग होल. तर तिथे D1 आणि D9 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनला टर्म्स सेम मिळतील. म्हणजे D1 ला जर आपल्याला डबलेट D2 मिळालाय तर D9 ला सुद्धा काय मिळेल मग डबलेट D2. फक्त डायग्राम D9 केस मध्ये D9 ची जी काही डबलेट D2 ची स्प्लिटिंग डायग्राम असेल ती कशी असेल मग रिव्हर्स असेल. म्हणजे हा जो T2G लेवल आपण खाली दाखवतोय तो वरती दाखवायचा आणि वरतीचा EG हा डबलेट EG खाली दाखवायचा आणि हा डबलेट T2G वरती दाखवायचा. ही काय मग D9 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन साठी स्प्लिटिंग डायग्राम आहे D2 डबलेट D2 या टर्मची. ठीक आहे, D1 आणि D9 ला टर्म सेम मिळतील, फक्त स्प्लिटिंग D9 केस मध्ये रिव्हर्स होतोय. आणि कशामुळे रिव्हर्स होते स्प्लिटिंग, कारण की होल मायग्रेट होतोय रिव्हर्स डायरेक्शनने EG पासून T2G कडे होल मायग्रेट होत असल्यामुळे डायग्राम काय होते मग तुमची रिव्हर्स होते. ठीक आहे, तर D1 आणि D9 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनचं रिलेशन तुम्हाला समजून गेलं असेल. आता आपण पुढचं टॉपिक घेऊ किंवा पुढचं अजून एक रिलेशन घेऊ आपण याच ऑर्जन डायग्राम मधला. समजत नसेल तर व्हिडिओ एक दोन वेळेस रिपीट करून तुम्ही पाहू शकता, पण तो एकदम सिंपल टॉपिक आहे. एक वेळेस जर का कन्सेप्ट तुमच्या डोक्यात आली तर मग तुम्हाला ऑर्जन डायग्राम शिकणं सगळ्या इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनला काय होऊन जाईल सिंपल. आता पुढचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन मी सिलेक्ट करतो D6, बरोबर आहे. D ऑर्बिटलची स्प्लिटिंग झाली, 3 ॲटॉमिक ऑर्बिटल्स तुमचे लोअर एनर्जीचे त्यांना आपण डिनोट करतो T2G ने. 2 ॲटॉमिक ऑर्बिटल्स त्यांची एनर्जी वाढली त्यांना आपण डिनोट करतो EG ने. D6 हाय स्पिन केस आहे. ही एक ऍडिशनल वर्ड तुम्हाला रेफरन्सेस मध्ये पाहायला मिळेल, हाय स्पिन. हाय स्पिन म्हणजे जास्तीत जास्त अनपेअर्ड इलेक्ट्रॉन किंवा जेव्हा वीक फील्ड लिगॅंड मेटल एटमला अटॅच असेल, म्हणजे जेव्हा 2 एनर्जी लेवल मध्ये स्प्लिटिंग कमी असेल तर अशा केसेसला आपण हाय स्पिन म्हणतो. ठीक आहे, कारण की 6 इलेक्ट्रॉन्स तुम्हाला D ऑर्बिटल मध्ये भरायचे, तर इथे खाली 3 ॲटॉमिक ऑर्बिटल्स आहेत, तर 2 वेने आपण हे 6 इलेक्ट्रॉन इथे भरू शकतो. एक तर 6 चे 6 इलेक्ट्रॉन खालच्याच ॲटॉमिक ऑर्बिटल मध्ये भरून टाका किंवा 6 इलेक्ट्रॉन एक एक करून भरा, 1 2 3 4 5 6 असं सुद्धा आपण भरू शकतो. तर जेव्हा लो स्पिन केस असेल तर 6 चे 6 इलेक्ट्रॉन खाली येतील आणि हाय स्पिन केस म्हणजे वीक फील्ड लिगॅंड 6 इलेक्ट्रॉन्स आपल्याला या 5 ॲटॉमिक ऑर्बिटल्स मध्ये भरायचे आहेत. का कशा पद्धतीने भरतो आपण, कारण की त्या 2 एनर्जी लेवल मध्ये स्प्लिटिंग कमी असेल, गॅप कमी असल्यामुळे इलेक्ट्रॉन्स इझिली आपण काय वरती भरू शकतो. मग 6 इलेक्ट्रॉन आपण भरतो, 1 2 3 4 आणि 5. पहिले तर एक एक ॲटॉमिक ऑर्बिटल मध्ये एक एक इलेक्ट्रॉन आपण भरला, 6वा इलेक्ट्रॉन इकडे खाली पेअर्ड होईल. सगळे कसे मग अपवर्ड डायरेक्शनने भरले गेलेले होते. शेवटचा जो 6वा इलेक्ट्रॉन आहे D6 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन मध्ये तो कसा आहे मग डाऊनवर्ड डायरेक्शनने भरला गेलेला आहे, बरोबर आहे. आता पहा, आता या अशा केसेस मध्ये याला जर आपण UV रेडिएशन मध्ये ठेवलं तो लाईट एनर्जी मधून काय मग एनर्जी ऍब्सॉर्ब करेल. खालच्या एनर्जीचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत खालच्या एनर्जी लेवल मध्ये T2G मध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते सगळे इलेक्ट्रॉन्स काय मग लाईट एनर्जी कडनं एनर्जी ऍब्सॉर्ब करतील आणि ग्राउंड स्टेट मधून कुठे जातील मग एक्साइटेड स्टेट मध्ये जातील. आणि हे जे ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन आहे T2G मधून EG मध्ये त्याला आपण इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन म्हणतो. पण आता ऑलरेडी आपण सिलेक्शन रूल्स डिस्कस केलेले आहेत. कोणतं इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन अलाउड ट्रान्झिशन असेल की जिथे इलेक्ट्रॉनची स्पिन चेंज होणार नाही, तेच ट्रान्झिशन कसं असेल मग अलाउड ट्रान्झिशन असेल. आणि जिथे स्पिन चेंज होईल ते कसं असेल मग स्पिन फॉरबिडन किंवा ते आपण कन्सिडर करणार नाही किंवा ते तसं टाईपचं
ट्रान्झिशन अलाउड ट्रान्झिशन नाही, ते फॉरबिडन ट्रान्झिशन आहे किंवा तशा प्रकारचं ट्रान्झिशनच होणार नाही. बरोबर आहे. म्हणजे हे पहा, हे जे अपवर्ड भरलेले इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांच्याबद्दल आता